खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईकांना खुलं आव्हान दिलंय। खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या समोर लढवून दाखवा। शिंदे यांनी गणेश नाईकांना आता ओपन चॅलेंज दिलंय। कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे हे खासदाराला माजी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही। आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहेत ते होत असतात, तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय। कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे। त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, ज्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात। तुम्हाला जर आजमायचं असेल या कल्याण लोकसभेमध्ये तर 2029 मध्ये जो आहे हा या ठिकाणी या, स्वागत आहे। 2029 मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या समोर आपण उभे राहा। कुत्र्याचं शेपूट 12 महिने नळीत घातलं तरी जसं सरळ होत नाही ना, तीच अवस्था गणेश नाईक सारख्या खरजुल्या कुत्र्याची झालेली आहे। वारंवार फक्त एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावरती टीका करायची, याच्याशिवाय गणेश नाईकला दुसरा कुठला उद्योगधंदा राहिला नाही। जो माणूस स्वतःचं घर सावरू शकत नाही त्यांनी दुसऱ्यावरती टीका करण्याचा उद्योग करू नये। शेवटचं एवढंच सांगते, गणेश नाईक, इफ यू आर बॅड, रिमेंबर एकनाथ शिंदे साहेब इज युअर डॅड। गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातलं तेल संपलंय। आता तो त्यांचा जो दिवा आहे तो विझायला लागलाय आणि दिवा विझताना फडफडतो, तशाच पद्धतीने ते फडफडत आहेत। ह्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं खासदारकीला पडलेत, आमदारकीला पडलेत। श्रीकांत शिंदे एकदाही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीयेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबई पुणे मार्गावरील वाहतूक कोंडीनंतर आता MSRDA जागं झालंय। अपघात टाळण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली, तर समितीमध्ये 7 जणांचा समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।